आज बनवूया मस्त अशी वांग्याची भाजी। पाव किलो वांगी घेतलीत बघा, मस्त काटेरी आणि बारीक बारीक अशी कवळी वांगी भेटलीत। तर पाठीमागचं देठ आपण कट करून घेतलं आहे। त्यानंतर याला एक एक कट करून असं बघायचं किडलेलं आहे का, पाण्यात टाकूया व्यवस्थित। मस्त एक पण वांगे किडलेलं निघलं नाही, एवढे छान वांगे भेटले। त्यानंतर तुम्हाला वाटण दाखवते। 2 कांदे भाजून घेतले, त्यात थोडेसे धने आणि खसखस टाकून भाजलेले, अर्धी वाटी खोबरं, शेंगदाणे आणि इकडे लसूण आणि अद्रक, थोडीशी कोथिंबीर टाकून याचं वाटण बनवून घेऊया। तर वाटणनी ते बनवून घेतल्यानंतर आपण याच्यात लाल तिखट टाकले, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका, 1 चमचा हळद। त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडासा अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकलाय, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि इथे बघा एका प्लेटीत 1 चमचा मीठ घेतले, हे थोडं थोडं मीठ टाकायचं वांग्यात। त्यानंतर मसाला भरायचा, म्हणजे वांगी सपाक लागत नाही। तर दाबून असा मसाला भरायचा आहे। मीठ टाकल्यामुळे वांग्याला अजून छान चव लागते। तर पूर्ण वांग्यामध्ये असा आपण झटपट असा मसाला भरून घेऊया। त्यानंतर इकडे गॅसवर आपण कढई मांडली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले, 1 कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकायचा आहे। त्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पानं पण टाकलीत। कांदा थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा बघा थोडासा गुलाबी झाला की ते आपण 1 टमाटर घेतलं होतं, ते पण बारीक कट करून घेतले। आता याच्यात आपण अर्धा चमचा हळद टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये जे आपली वांगी भरून ठेवलीत ना मस्त मसाल्याने, ते टाकायचे त्याच्यामध्ये। आणि वांगी टाकल्यानंतर याच्यात 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचे, तर म्हणजे तेलामध्ये परतले ना वांग्याला अजून छान चव लागते। हे बघा असे व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर जे उरलेलं वाटण होतं वांग्यामध्ये भरून, ते पण टाकायचं आपल्याला। आणि थोडंसं आपण ना याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकणार आहोत, एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आपल्याला। तर वांगी शिजण्यासाठी आपण पाणी टाकलं याच्यामध्ये आणि झाकण ठेवायचं। 5 ते 6 मिनिटासाठी छान स्लो गॅसवर शिजून द्या। 5-6 मिनिटं झाले बघा, तर आपल्या वांग्याची भाजी तुम्हाला दाखवते। वांगी एकदम व्यवस्थित गाळ झाले आणि मस्त अशी वांग्याची भाजी, स्मेल खूप छान येतोय। तर गरमागरम असं ही आपली वांग्याची भाजी तयार झाली। तर वांगी व्यवस्थित गाळ झाले, थोडंसं घट्ट पण झाले मस्त असं। गॅस बंद करूया, वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकूया। तर तुम्हाला कशी वाटली ही माझी वांग्याची झटपट अशी भाजी? तर व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सविता किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।